नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा व्लॉग नसून हा एक रिव्ह्यू व्हिडिओ आहे। माझ्या 2 वर्षाच्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मी काय काय वेगळ्या गोष्टी शिकलो आणि काय काय इक्विपमेंट वगैरे या गोष्टी वापरतो मी, याविषयी हा एक व्हिडिओ आहे। तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत गोरिला ट्रायपॉड, जे मी माझ्या ब्लॉग्स बनवण्यासाठी वगैरे वापरतो, याचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर मित्रांनो, गेली 4 वर्ष म्हणजे 2020ला मी याला घेतल्यानंतर त्याच्यापैकी 2 वर्ष मी कंटिन्युअस व्लॉगिंग नव्हतो करत, पण मागील 2 वर्ष मी थोडेफार व्हिडिओ सतत अपलोड करत असतोच। एक मी फिटनेस चॅलेंजही केला होता 90 दिवसांचा। त्याच्यानंतर आपले बरेचसे ब्लॉग्स ट्रॅव्हल रिलेटेड पण असतात, माझ्या बागेमध्ये पण मी काम करतो। सो अशा सगळ्या ठिकाणी हा ट्रायपॉड मी वापरत असतो आणि फारच स्टर्डी आणि खूप स्टेडी फुटेज घेता येतं तुम्हाला। अशा पद्धतीने तुम्ही जरी धरून कुठल्याही प्रकारचा सिनेमॅटिक शॉट घेत असाल तर नुसता फोन पकडून तुम्हाला तो सिनेमॅटिक शॉट घेताना खूप डिफिकल्टीज येतात, त्यामुळे हा ट्रायपॉड त्यासाठी पण खूप उपयुक्त आहे। याची हाईट ऑलमोस्ट 13 इंचेस हाईट आहे आणि 13 इंचेस हाईटच्या वरती तुम्हाला इथे एक माउंट मिळतो, ज्या माउंटमध्ये तुम्ही ह्या फोन तुमचा अशा पद्धतीने ह्या वरती ढकलून अटॅच करू शकता। इथे अशा पद्धतीने तो फोन ग्रिप करून घेतो। खूप चांगली ग्रिप आहे। मी याला अशा ठिकाणी वापरला, म्हणजे वाडीमध्ये माझ्या सुपारीच्या झाडांच्या वरती याला असा ग्रिप करून आणि इकडे तिकडे, तरी पण याची जी फोन पकडण्याची जी ग्रिप आहे ही खूप हार्ड आहे, त्यामुळे ह्याच्यावरती मी ट्रस्ट करून आत्तापर्यंत याला वापरला आहे। त्यामुळे मी हा रिव्ह्यू चांगला देतो याचा, की घेतला होता मी जवळजवळ याला एक 600 रुपयापर्यंत, पण वर्थ आहे। त्याच्यानंतर याच्या लेग्सची जर आपण डिस्कशन करणार असू तर ह्याचे सगळे जे लेग्स आहेत, याला आपण म्हणून तर गोरिला ट्रायपॉड म्हणतो, कारण हा कुठल्याही पद्धतीमध्ये बेंड होऊ शकतो। 360 डिग्रीजमध्ये पूर्णपणे फिरतो। हे अशा पद्धतीने तुम्ही याला कुठल्याही सरफेसवरती असा ट्रायपॉड लाईक असा ठेवू शकता, म्हणजे असाच्या असा ठेवू शकता, किंवा कुठल्याही प्रकारच्या सरफेसवरती। आता माझा समजा हा हात आहे, तर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतोय। तर या हातावरती तुम्ही अशा पद्धतीने हा माउंट होऊन जातो। हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पोलवरती किंवा कुठल्याही वियर्ड सरफेसवरती याला असा माउंट करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला त्यांनी सुद्धा हेल्प होईल। त्याच्यानंतर इफ यू आर अ ब्लॉगर देन मी तर फुल रेकमेंड करतो हा, जर तुम्ही ब्लॉगर असाल तर। कारण ब्लॉग करताना तुम्हाला फक्त थोडासा ह्याच्यात मला एक निगेटिव्ह पॉईंट हा वाटतो, की हे जे बॉल्स आहेत त्याच्यामधले हे एका पॉईंट नंतर थोडेसे स्टिफ होऊन जातात, त्यामुळे फटाफट मूव्ह नाही करत। म्हणजे ते जे मक्खनच्या हिशोबाने मूव्ह करायला पाहिजे त्याची जी स्मूथनेस इनिशियली असते ती तशी नाही आहे। पण तुम्ही ह्याच्यात थोडेसे वरचे व्हेरियंट्स बघितलेत हाय प्राईसचे, तर त्याला तुम्हाला मिळून जाईल चांगल्या पद्धतीचं। पण हा जो 600 वाला आहे ह्याच्यात तुम्हाला थोडंसं हा एक प्रॉब्लेम फेस करायला लागेल। बट जर तुम्ही ब्लॉगर असाल, बिगिनर असाल, तर हा एक बेस्ट ऑप्शन राहतो तुमच्यासाठी। कारण तुम्ही जेव्हा फोनने असा व्लॉगिंग करता तेव्हा तुमचा जो हाताचा अँगल येतो ह्यानी खूप एक तर सीन पण वियर्ड वाटतो आणि तुम्हाला तेवढ्या फ्रीली कामं करता येत नाहीत, फोन असा पकडून किंवा असा फोन पकडून किंवा असा फोन पकडून। त्याच्यापेक्षा तुम्ही जर अशा प्रकारचा ट्रायपॉड वापरलं, अशा प्रकारचं गोरिला ट्रायपॉड स्पेशली वापरलं, तर तुमचा एकतर हात खूप स्टेडी राहतो। असा फोन तुमचा असा पकडल्यानंतर असा शेक होत नाही। ह्याच्याने तुम्हाला एक चांगला अजून एक डिस्टन्स वाढतो। तुम्ही जर याला असा करून ठेवलात तर हे तुम्ही बघू शकता, हा किती डिस्टन्स इथून वाढलेला आहे। हा असा एक तर डिस्टन्स वाढतो आणि त्याच्यानंतर तुमचा हात खूप स्टेबल राहतो, कारण तुम्हाला हे धरण्यासाठी एक चांगली ग्रिप मिळते। सो हाही एक ॲडव्हान्टेज आहे याचा। प्राईसच्या दृष्टीने जरी बघायला गेला तरी खूप अफोर्डेबल आहे। 600-700 मध्ये तुम्हाला मिळून जातो आणि मीच जवळजवळ 2 वर्ष वापरला आहे, काहीही प्रॉब्लेम येत नाही। त्यामुळे जर तुम्हाला ह्यातलं पाहिजे असेल तर मी हा रेकमेंड करतोय। ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। पाहिजे असेल तर तुम्ही तिथून डायरेक्ट जाऊन खरेदी करू शकता। सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा, आणि हा जर तुम्हाला आवडला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक वापरून तुम्ही तो नक्की परचेस करा। जर ब्लॉगर असाल, कॉन्टेंट क्रिएटर असाल, तर मी हा डेफिनेटली रिकमेंड करतोय। ब्लॉगिंग संदर्भातले आणि अशाच पद्धतीचे रिव्ह्यूज वगैरेचे व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा बघायचे असतील तर या चॅनलला जाता सबस्क्राईब नक्की करा। आणि एवढ्यावरती हा व्हिडिओ आपण संपवूयात। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। मॅवरिक श्री सायनिंग आउट। बाय बाय।